तर काय म्हणता मित्रांनो, नमस्कार आणि स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। जसं की तुम्हाला माहितीच आहे की आपला हा पहिलाच प्रवास होता ट्रेनने आणि पहिल्यांदाच मी पुण्याला पण चाललो होतो, त्यामुळं हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूप नवीन होता। तर मग आता चला पहिल्यापासून तुम्हाला माझी जर्नी सांगतो। पण आपली जर्नी सुरू खरं तर घरापासूनच केली, पण घरी मी व्हिडिओ काढत नाही, त्यामुळं आपली जर्नी सुरू झाली पाटोद्यापासून। चला तर मग चालू करूया। तर आपला प्रवास तुम्ही पण एन्जॉय करा आणि आजच्या व्हिडिओला एक कमेंट नक्की करा। तर पाटोद्यामध्ये काय विषय झाला जरा जवळ येऊन सांगतो। तर पाटोद्यामध्ये काय विषय झाला तो आता डायरेक्ट व्हिडिओमध्येच बघा। चला आता चालू करूया आपला व्हिडिओ। मित्रांनो, सध्या आम्ही सोलापूरच्या बसची वाट पाहत होतो, पण बस भेटत नसल्यामुळे आम्हाला असं ट्रॅव्हल करावं लागलं। बरं कसं ट्रॅव्हल करतो हे तर तुम्हाला कळालं, पण आपला रूट काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? तर आपल्याला पहिले सुरू जायचं आहे लोहाऱ्यावरनं पाटोद्याला, पाटोद्यावरनं तुळजापूरला, तुळजापूरवरनं सोलापूरला, सोलापूरनं आहे आपली ट्रेन 2 वाजताची। 2 वाजताची ट्रेननं आपल्याला जायचं डायरेक्ट पुण्याला। आणि त्यानंतर आपला नेक्स्ट व्लॉग येईल, आपण जेव्हा पुण्यामध्ये पोहोचेल त्यानंतर आपला डे 2चा व्लॉग येईल। तर मग तुम्हाला रूट कळालाच असेल तर व्हिडिओ बघा आता। तर सध्या आम्ही तुळजापूरमध्ये आलो होतो, कारण आम्हाला जायचं होतं सोलापूरला। आणि मित्रांनो, स्टेशनवर गेल्यावर आमची एवढी मजा झाली ना तुम्हाला काय सांगू। आमच्या समोर ट्रेन होती पण आम्हाला ट्रेनच भेटत नव्हती। तुम्हाला असं नाही कळणार, स्टेशनवर पोहोचल्यावर कळेल। चला आता मी निवांत झोपतो, डायरेक्ट सोलापूरमध्येच उठतो। काही वेळातच आम्ही सोलापूरमध्ये पोहोचलो होतो आणि सोलापूरचे ऑटोवाले डेंजर आहेत बाबा, बळजबरीत रिक्षात बसवतात की। मित्रांनो, आता आपण निघालो रेल्वे स्टेशनवर, लेट्स गो। अरे पण ट्रेनमध्ये जाण्या अगोदर नाश्ता तर करावा लागेल की, म्हणून आम्ही सोलापूरमध्ये नाश्ता करून घेतला। वन ऑफ द ओल्डेस्ट शॉप इन सोलापूर। तर शेवटी आमचं पदार्पण सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर झालं होतं। तर मित्रांनो, सध्या आपण सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर आहोत। अजून आपली रेल्वे यायची 2 वाजताचं रिझर्वेशन आहे, तर आता रेल्वे आल्यावर मग बोलूया। चला मला डायरेक्ट रेल्वेत बसतो। तर मित्रांनो, स्टेशनवर तर आम्ही आलो होतो, आपली ट्रेन पण अजून यायची होती। काय गाईज, आता सध्या मी प्लॅटफॉर्मवर आहे, तुम्हाला काय आवाज येतच असेल प्लॅटफॉर्मवरचा। आता पुण्याला जातोय, अजून आपली ट्रेन जी आहे 1 तासानंतर आहे, तोपर्यंत इथंच थांबायचं। इकडं हा बस आपली ट्रेन उडकतोय। हा कुठं ट्रेन आहे काय ट्रेन काय अजून आपली 2 वाजताची ट्रेन आहे। ही आपली ट्रेन आहे 2 वाजताची। डायरेक्ट ट्रेनमध्ये बसल्यावरच बोलतो तुम्हाला। सध्या जी ट्रेन प्लॅटफॉर्मवर येत आहे तीच आमची ट्रेन होती, पण आमच्या डोक्यामध्ये दुसरंच चालू होतं। कसं आहे, ट्रेननं फर्स्ट टाइम ट्रॅव्हल होतो त्यामुळे कन्फ्युजन झालं। आमची ट्रेन होती 170, पण प्लॅटफॉर्मवर अनाऊन्स केलं 169। पण थोडीफार विचारपूस केल्यावर आमचं कन्फ्युजन क्लिअर झालं। तुम्ही पण फर्स्ट टाइम जर ट्रेननं जात असाल तर लक्षात ठेवा। तो दोस्तों, अभी अपन ट्रेन के अंदर आ चुके हैं। देखिए अपनी ट्रेन बढ़िया है, पर गर्म बहुत हो रहा है। चलो अभी 6 घंटे का सफ़र है, 6 तासाचं ट्रॅव्हलिंग आहे। ट्रॅव्हलिंग करून आता जायचं आहे आपल्याला। तर मित्रांनो, सोलापूर स्टेशनवरनं आपला प्रवास आत्ताच चालू झाला होता आणि आय वॉज सो एक्सायटेड फॉर दिस एक्सपिरियन्स। तर चला तुम्हाला पण ट्रेनमधला माहोल दाखवतो। रस्त्यामध्ये ट्रेनमधून एवढा भारी व्ह्यू दिसत होता ना, त्याला तुम्ही पण एकदा नक्की अनुभवून बघा। पण अनफॉर्च्युनेटली मित्रांनो, आम्ही ज्या डब्यामध्ये होतो त्यामध्ये भांडणच झालं नाही बघा। या सगळ्यामध्ये एखादं भांडण झालं असतं की नाही, व्हिडिओ हिट होता बघा। मित्रांनो, कधी बघता बघता आपण पुण्यात पोहोचलो मला पण कळालं नाही, पण तुम्ही पहिल्या सुरू ही गर्दी बघा। तर मित्रांनो, सध्या आपण पुण्यामध्ये पोहोचलेलो आहेत। चाललो आता आपल्या दीदीच्या घरामध्ये। चला पहिले तर चहा पिऊन घेऊ। तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपण एक चहा पिऊन घेतला आणि नंतर आपण निघालो होतो घरी। म्हणजेच आजचा आपला ट्रॅव्हल व्लॉग इथंच संपला। भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये, डे 2 इन पुणे। लेट्स गो।